नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण एक पशुसंवर्धन विभागामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना होत्या त्याची एक यादी लागली होती आणि त्याच्यामध्ये बऱ्याच व्यक्तींना काही डॉक्युमेंट बद्दल प्रॉब्लेम होते किंवा त्यांच्या फॉर्म मध्ये त्यांना काही करेक्शनची गरज होती। या संदर्भात आपण एक सविस्तर चर्चेचा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, age.mahabms.com या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत आणि या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर आपल्याला जे मी तुम्हाला जसं संकल्पनेमध्ये सांगितलं की आपण हा फॉर्म भरला होता, बऱ्याच लोकांचं कागदपत्र अपलोड करण्यासाठी सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना तशा प्रकारचे मेसेज सुद्धा मिळालेले आहेत। परंतु आता हे कागदपत्र अपलोड करताना काही व्यक्तीकडे हवे ते कागदपत्र नाहीत। उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडे त्याचे लागणारे कागदपत्र ज्याच्यामध्ये आपण त्याचं कास्ट सर्टिफिकेट म्हणूयात किंवा त्याचं दिव्यांग प्रमाणपत्र म्हणूयात किंवा एखादं रहिवासी प्रमाणपत्र म्हणून अशा पद्धतीचे काही कागद त्या व्यक्तीकडे नाहीये। आता प्रत्येक योजनेनुसार जर आपण विचार केला की राज्यस्तरीय योजनामध्ये दुधाळ गाई म्हशीचं वाटप असेल किंवा तलंगा वाटप असेल किंवा एक दिवसीय सुधारित पक्ष्यांच्या पिलाचे वाटप असेल, तर याच्यामध्ये लागणारे वेगवेगळे कागदपत्र कमी काही व्यक्तीकडे आहेत। मग अशा व्यक्तींना आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी अडचणी येत आहेत। मग त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा कसा? सर्वप्रथम आपण लॉग इन मध्ये जाऊन आपले ते कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते। आणि आता आपण इथे वरती आल्याच्या नंतर एक लिंक तुम्हाला पाहायला मिळेल, वेळापत्रक। आता वेळापत्रकला मी थोडं झूम इन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला नेमकं सांगायचा काय प्रयत्न करायला लागलो मी। तर याच्यामध्ये तुमच्या कागदपत्राची पडताळणी 16 जून ते 24 जून मध्ये होणार आहे। आणि इन केस याच्यामध्ये तुम्ही जर काही कागदपत्र अपलोड केले नाहीत किंवा कमी राहिले तर त्याची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला एक तारीख 25 जून ते 27 जून दिलेली आहे। मग तेव्हा सुद्धा तुम्ही तुमचे राहिलेले बाकी सगळे कागदपत्र अपलोड करू शकता, असं वेबसाईट वरती वेळापत्रकाच्या शीर्षकाखाली दाखवलेलं आहे। मग तुम्ही तुमचे काही कागदपत्र कमी असतील तर बिनधास्त तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता किंवा कागदपत्रामध्ये काही त्रुटी असेल तर ती सुधारण्यासाठी तुम्हाला 25 जून ते 27 जून ही तारीख दिलेली आहे। तर याच्या व्यतिरिक्त तुमचे याशी निगडीत काही जर अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद मित्रांनो।